सो हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर मंडळी आज आपण अठा व्हिडिओ चालू करणार नीलकंठ धामय आणि आज म्हणजे आपण काल दिन अठच थांबेल होता। तर देखील या रूमात मस्तपैकी जर कोणी आठवून मुक्कामसाठी सर्वात बेटर रूमात संडास बाथरूम सर्व सुविधा व्यवस्थित झोपानी सुविधा देखील तुम्ही यावर जर तुम्हाला खाट पाहिजे ना तर 100 रुपयाला एक बेड आणि जर अशाच पाहिजे खाल बेड तर 50 रुपयाला वत। तर ते नामुळे ना सर्वात भारी कोणाला माहिती नाही राहत कोण काय आहे ते नामुळे मग ना येवा ना मस्तपैकी राहा ना आपला सर्व आवराई बिवराई घ्या आणि आता आपण निघ जायला त्या ठिकाणी मुक्कामी होता आणि समोरच तुम्हाला डायरेक्ट मंदिरना दर्शन होईल गाईज। एकदम मॉर्निंग टाइमला आपण उठेल वजन कवच आपण निघ जाणार हो नीलकंठ धाम एक नंबर काल दी आपण ब्लॉग मध्ये देखा। तर चालेल मग अठे आपली दिवसनी सुरुवात व्हाय राहिनी आपली गाडी अठव त्यानंतर जवळच नदी व नर्मदा नदी अजून आपल्याला बराच काही देखा ना। आता आपण गाडी बशी राहणार डायरेक्ट आपण जाय राहणार पावागड। गाडी अटलाय दिदी ना आपण अठ मस्तपैकी चहा पिवासाठी थांबेल होतं। तर आपलं बबलू आहे बसेल चहा काय मस्त तर गाईज कशा मॉर्निंगना टाइम चहा प्याशिवाय ना फ्रेश वाटत नाही त्यामुळे मग आता आम्ही चहा प्यायला बस जा। तर गाईज आपला मस्तपैकी चहा आणि पोह्याची प्लेट रेडी होई राहिनी। तर मस्त पहिला पोह्या खायले नारा कश काय मस्तच ना। तर चालेल गाईज चला कश काय आहेत पोह्या गुजरात ना पोहा म्हणजे एक नंबर पोहा आणि एक नंबर टेस्ट एक नंबर ना। तर काही चांगला लोकशा ना टोटल गोष्ट ना गुळ्या राहते ते ना चांगला लोकचा स्वभाव बी ना मस्त ऐरा आणि आपल्याकडे कशा तिखा जास्त खातात ते ना म्हणजे जास्त डोकाला भानगडला उठतात डायरेक्ट कशा आहेत आपलीकडला ये बड़ी अच्छी बात कही गाईज पोहा बिवा खा घेत नाही आता मस्तपैकी आपण चहा पी राही ना गरमागरम। आपण इला गेलो जर फायनली पावागड। तर मंडळी आपण ना पार्किंग मग गाड्या लाई दिलं बेकार गर्दी एवढा रामपारा मुनाव ना आम्ही तर येताना गर्दी देखा तुम्ही फुल पॅक व्हायलत। तर आपली गँग आता उतरी राहिनी ड्रेस वगैरे चेंज करले पण जाय राही ना मस्त रोपवेनी उडण खटोला। तर आपण पूर्ण तयारी बियारी करीश आता चाल नाव गडवर जावासाठी उडण खटोला मग तर कंटिन्यू व्हिडिओ मला गिराय काय पूर्ण तयारी करीश नाही राही आपली गँग देखील मंडळी आपण ठेवू नाव आणि जाय राही नाव उडण खटोला मग मला मी सांगू तशा आपण सांगणार होतं बॅग वगैरे पूर्ण चेक करता मग मोर जाऊ देता। तर चालेल पूर्ण चेकिंग चालू राहील या ठिकाणी। तर या ठिकाणी तिकीट काढा व बुकिंग करा ना उडण खटोला म्हणजेच लिफ्टवर जाणं आहे ना तर या ठिकाणी म्हणा काही तिकीट घर म्हणा एवढी गर्दी होई जायला ना जबरदस्त गर्दी होई जायला। तर आम्ही सर्वचे तिकीट काढत आता तर गाईज 150 रुपये व एक तिकीट ना बेकार मोठी लाईन लागेल मंडळी देखील तुम्ही येते का कशा ही राहण्यात एक नंबर ना एक नंबर आहे ना धुना बी पुरा जबरदस्त गोळा व्हायला तर डायरेक्ट स्वर्गम जाता बरं का मंडळी देखील। आपण फायनली लागेल बस स्टँडला बस मग बसासाठी मंडळी आम्ही आता डोंगरवर जा आणि बस मग बसासाठी रे आय बेकार एक्साइटमेंट बेकार मजा येणार तुम्हाला देखाडते या देखा या अटवर तो देखा गाडाना चाकतो तर फिरी राही ना एवढंच का अट ऑपरेटिंग सिस्टीम तेवढंच सर ऑपरेट करता। तर आपला बाकी ना मंडळी बशी जायला काही तुम्ही देखू शकतास आणि आपण बी आता बशी राही ना तर गाईज आता आपण निघणार होत देखील निघणार कालिका माता की जय अभी मजा आएगा ना भिड़ो। तर गाईज तुम्ही देख रहा हो आम्ही आता पुरा भारी चालणार आणि ना जोपर्यंत ना डोंगरवर जायचं नाही तोपर्यंत आम्ही ना शांत बसणार अजिबात नाही अजिबात ना पैसा दिला पैसा राहणार माणूस ना आम्ही उड आम्ही आता उडी राहणार 1 रुपयाला पुरेपूर फायदा घेतो फायदा लिहिलाय ना गाईज फायदा लिहिना कधी सोडलं नाही अशा घर मग बसून काहीच भेटत नाही फिरा तुम्ही घर नुसता बाजरी
वाटल्यास ना एक चक्कर भीक मागाना पैसा गोळा व्हायला का लगे फिरायला सुटाना. तर देखील तुम्हाला आता ना पूर्ण कंटिन्यू दे काढू. वातावरण बरा धुसट तरी बी तुम्हाला प्रयत्न करी राही ना. रेस करा जरा फास्ट जाऊ द्या. जाऊ द्या जरूर पास. आता रेंज होईल बरं का. अरे पण धुनाही राही ना ते नका. तर व्ह्यूज तुम्ही देखा मंडळी पावागड वरला. वाटल्यास वर पोकळ ना वर बी ना EMI काढ एक. फिर नाही बाबा. तर आपण काही सेकंद मध्ये डायरेक्ट ना प्रवेश करणार होतो. देखा पूर्ण आकाश मध्ये डायरेक्ट हो ना इंद्रदेव पदा हो स्वर्ग मध्ये जाणारा रस्ता काय हवं. तुम्हाला सांगू ना अनुभव म्हणजे ना बेकाराचा अनुभव शब्द मला डायरेक्ट ना सांगू शकत नाही. एवढा तगडा अनुभव ही राही ना. तुटीच पडणार बी ना तरी आपल्याला काय होणार काय होणार नाही. एवढा तगडा अनुभव. विषय कशा माहिती का खाल जाळीला आलेलं बरोबर वाटकी जाणार. आणि त्यानंतर त्या खांब फक्त दिसतील. आपण ना वर जाईच राही ना वर जाईच राही ना आणि जायचीच करू आणि जायाशीच करूच अजून का अजून एकूण हय जायाशीच कराय ना आम्ही. इंद्र दरबार मा आपण पोची जायलो होतो गाईज देखील. थोडा भारी नजारा दिसना वरने आणि इंद्रनी दरबार खोली दिदात आणि आपण जस्ट आता थांबेल आता उतरणार होतो. लोकल मध्ये उतरानी सवय लोकल मध्ये चालतावर उतरा सवय मुंबईने. तर फायनली आपण आता उतरणार. हय अमेझिंग एक्सपिरियन्स होत देखील. फायनली आपण पोचणार आणि आता जायला ना मस्त पैकी. हा काही तगडा अनुभव होत. एक नंबर मजा होऊन हे आणि ना पाय फिर्या बी होत पण पाय फिर्या गाईज आपला ना ट्रायपॉड राहायला जायला होता लिफ्ट मग आपला सिक्युरिटीने दिला. धन्यवाद धन्यवाद. काय काय मोहिजा म्हणजे इतकी खुशी होत. तर चालेल प्रत्यक्षात या तुम्ही एकदा तरी या. तुम्हाला तशा माझे अनुभव शेअर करत राहू. एक नंबर मंदिर जाणे का रस्ता. तर आता आपण मंदिरकडे जायला आहे ना गाईज. तर गाईज गाडो सुद्धा येलं तर तुम्हाला येवाला काही हरकत नाही. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. जंगली रमी पे ना आओ ना महाराज. जंगली रमी पाव ना महाराज. येस नाही माग लागवा नाही गाईज. कारण की ना आता जस्ट महाकुंभ होता ना तट ना बराच या कानपटा मुसाडी देवा ना त्यामुळे येस नाही नांदी काही लागत नाही. आपला फक्त एन्जॉय करत राहा प्रत्येक क्षण. जर देवी पण नारळ फोडा नव्हे तर नारळ ठाई तुम्ही लिहू शकतास. अन्यथा जर तुम्हाला मोकळा मन आता अशा बी पाय पडू शकतास. बरोबर तुमनी मर्जी. आणि एवढा आपण लागाव ना पुरा दूर स्वर्ग स्वर्ग ती यालाच म्हणतात का काय स्वर्ग. तर गाईज तर मोर काहीच नाही दिस राही ना अजून. हो नावता टाई एवढा दुनाव आणि ना मग बोली राही ना पाणी ठेवून ना काय येते राही ना. बरोबर नाही. जर तुम्हाला खरोखर पूजा करणं आहे तर साहित्य ठेवलेली लिहा ना. हा दुकाना नाव सुख भंडारी. स्वस्तात मस्त. आपला बबलू भाऊ ना दुकान लाइक करो कमेंट करो और सब्सक्राइब करो. हाय टू माय वेलकम चॅनल. सॉरी वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर सर्व एवढा जोश मत ना गाईज. तर प्रत्यक्षात तुम्हाला वाटावा की आपला जोश ना कमी होणार नाही आणि होऊ शकणार नाही. लोक जोडाले आणता आम्ही बिगर जोडानू नाव पण आशा करू की नेक्स्ट टाइम ना कालिका माता जोडा मग आम्हाला लवकरात लवकर वारेल. दर्शन आपल्याला काय मागणार ते पण पुढल्या वेळेस नक्की जोडाली. अशा एवढा आशीर्वाद फक्त ठेवत राहा ना म्हणा. कृपा ठेवत राहा ना. तर आता भुट्टा खावा नाही कोणाला तर भुट्टा खाऊ शकतास तुम्ही. मक्की काय करता बरा माठा भुजी देता आणि तशाच मस्त पैकी कच्चा बिच्चा खावा ना. आपल्याकडे काय माहिती का पुरा बाळीस निकायचं खसासावर अंग तशा नाही राहत. चटणी मीठ लाई दिदा तर निंबू निपळे दिदा का खावा ना फक्त. आता मठी लाई दिन तर पका भुजी काय तर मग कोणी कसली. अच्छा त्या आपला गावठी मग पुरा चव देता मंडळी. बरोबर आहे ना. आम नदीला पुरा पाणी येतं नदी मग मग व्हायचं आमच्या भुज काय द्यायचं डायरेक्ट. टँकर वाढते आज मग काय वाहते अशा आम निकड अशा पाणी पड. या मोरला उगाच जाई राही ना. काय विचार करता काय माहिती. आम्ही पादुका काढी राही ना. हा पादुका काढी राही ना. कालिका माता दर्शनला जावा ना. हा लवकरात लवकर जावासाठी. एवढा दूरने लांबने येलो होता तर आपण पूजेना साहित्य लिहिणार होतं गाईज. नारळ वगैरे अगरबत्ती नारळ फुला सर्व या ठिकाणी भेट आणि समोरच गेट थोडा थोडा दिसवा तुम्हाला. तर एवढ्या पाय तुर्यात ना गाईज
जबरदस्त अजून चढ ना पुढं आपण रोपीवर येऊ ना तरी अजून भरपूर चढी राही ना खाल्या वाल्या चिवडा होय घ्या अजून तरी चढीच राही ना आम्ही आता जवळपास इजला गेलो जा हो वर अजून एक गेट मंदिर ना म्हणजे तुम्हाला काय त्रास व्हायला लागा तर निशुल्क दवाखाना व जाय ना पिवाना पाणी सर्वच आणि फायनली आपण ना पोची जायला होतं तर मंडळ हे फायनली लुक मंदिर पहिला तो समोर लाईट दिस राही ना थोडा थोडा तठव मंदिर थोडासा आपण ना रिलॅक्स हो कारण कशा लिफ्ट मग जर उन्हावं तर तट आहे ना पाय तुझ्यासार भरपूर पायऱ्या चढी उन्हावं आपण त्यामुळे मग थोडासा आपण ना बसेल आमने भाषा कळवय की नाही कळवय बाकी नाही साला फक्त टोनला देखील राहता बस बाकी काय आहे नाही हो मंदिर तर मंडळी आपल्याला ना आरती भेटेल ना शिबनी डायरेक्ट आरती भेटणे फायनली मंडळी आपला देवीना दर्शन क्लिअर आहे ना तर मंडळी मंदिरवरला ध्वज उतरवा आता नवीन ध्वज हे करणार झेंडा आणि हो सुकना प्रत्येकलाच नाही भेट देखील तुम्ही आणि आता ना नवीन झेंडा हे करणार आहेत तर गाईज मंदिरवरला जो ध्वज आहे ना त्याला मिरवताली आणलं आणि आठ मस्तपैकी नवीन ध्वज हे करणार अगं तेवढी पब्लिक गोळा व्हायला तर मंडळी ना बेकार अशा नाचली ना जबरदस्त नाचली डायरेक्ट कालिका माता की कालिका माता की तर फुल एन्जॉय करा गाईज गरबा नाचीसने जबरदस्त गर्दी लयात प्रसाद घरसाठी तर चला मंडळी नेक्स्ट प्रवास
तर आता आपण चालणार गाईज रिवर्स. दर्शन बिर्शन पूर्ण करली दा, नाची बिली दा, एन्जॉय बी करली दा. आपण दर्शन करू नाव म्हणजे नंतर काय प्रसादले आणि बारी राहा सर्व घरनी येसनी करता त्यामुळे आपण उन्हाव दुकानावर आता आपण प्रसाद ली राहणार. आपल्याला आठवत जेवण करा ना त्यामुळे ना आपण ना 11:45 चालू होणार आणि आपण फक्त ना आता वाजेल 10:30 म्हणजे 15 मिनिटं फक्त आपल्याला वेट करा ना. वेट करणार तर कुपन काढीन आपल्याला जेवण. तर देखील नाश्ता करा ना जेवण करा ना टाइम टेबल ठेवा तुम्ही लक्षात ठेवजा. रामना लया तिकीट काढी सर्वसा ग्रुप नाव. तर मेनू मग काय काय ती तुम्हाला मी देखाणार जो नाही. तर देखील आम्ही जाय राही ना. तर हो जसे आपला सप्तशृंगी देवीनं गडवर जसे आहे ना त्याच पद्धतीनं हवं गाईज. मस्तपैकी ताट वगैरे लिहाना. काउंटरवर ताटा लिहिवाना. ताटा म्हणजे आपली कोकणी भाषा ताटा प्लेटा लिहिवाना आणि मस्तपैकी जावाना. दोन लिहितात. तर आपला दाजींनी लिहिलं आता जेवणला मी जाय राही ना. तर तुम्ही बी जेवणला ये जा आता. तर दोन तर एक अंग कोणी जेव्हा लायकी नाही राही ना. तर आम्ही उन्हाव फायनली काही. तर मंडळी जेवण मग पोळ्या बटाटा भाजी वरण आणि भात 2 पोळ्या आणि 2 चमचत देखील. तर सर्वजण आपण लागेल वजा आणि पोया बी गोड जात अंगला जेवण ससा गोड जात. तर मग चला मग जेवण करासाठी आम्ही आता जेवण करले जा नंतर आपण भेटू. जेवण होईना का मंडळी टाटा तंग तै देवाना नटना हात धुवाला ते एकदम स्वच्छ. तर एवढी भारी सुविधा ना गाईज. आणि जर तुम्हाला लागणार 2 टाइम बी खाऊ शकता 3 टाइम बी खाऊ शकता तुम्ही. तर आपला पोट भरी जाईल आणि आपण मस्तपैकी आता जाई राही ना. बाकी ना होतं सर्व आपली गँग. हां बस. तर चालेल गाईज राहण्यात बाकीना जेवण करेन आपण जेवण करीन चालणार. एकदम मस्त जेवण होता. जर कोणाला बी भूक लागली देवीनं दर्शन करल्याना 20 रुपयामध्ये जेवण 20 रुपयामध्ये तुम्ही किती बी खाय अनलिमिटेड खाय फक्त नाच नाही करा ना. तर अशा मला जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगितलं दा. आवडलं होतं लाईक नक्की करजा आणि फिरायला आली पहिले ती जागा पूर्ण माहिती काढली ना. तर चालेल मग आता आपण निघी राही ना बाहेर येते का ना किती धुनावत. तर आपला लिहाग्यात प्रसाद घरणी असण्यासाठी आणि आता आपण जाय राही ना गाईस. तुम्हाला ना जी लागणार ना ती तुम्ही लिहू शकतास. हे देखील फॅशन वस्तू वगैरे दोरा काही जी लागणार ती फोटो वगैरे सर्व अवेलेबल. आय लव्ह यू गाईज म्हटलं दिलं ज्याला लेणं आहे ते लिहिले जा. आपला दाजी काय तर देखी राही ना पण त्याला काय पट्टी नाही राही ना. तट दुकान आहे ना किती भारी डेकोरेट करेल आणि जेवढा डेकोरेट करा तेवढा भारी. तर गाईज हेट बावले आहेत पुरा भारी अशा पिळवा ना. जर गाय तुम्ही उडण खोटलावरून ना रिटर्न जासाठी येवात दरी जाणं पडेल नाही तर मग अशा पायऱ्या दरी खाल जाणं पडेल. तर आम्हाला परत अशात जावा नवं. फायनली आपण इथूच ना आपला जोडीदार बराच चांगला आहे की जायलच तिकीट चांगलं बाकी त्यामुळे मग एकटा जुना जामने पार्टी ना अंगतंग होई जायला ते जमते माता उन्हात. बाकी ना मी एकल्ला जे ना पडण्याला आम्हाला बाकी नेसाला बाकी ना मोर मागं जाताना एकत्र गेला फक्त. तर मंडळी आपण एक जागा थांबेल वज आणि ना आपण फक्त ना पावागडना तर जेवण करेल होता आणि त्यामुळे मग आपण पावागडमध्ये दर्शन बिर्शन करीन जेवण बिवण करीन नाही लागला. आता वाजेल 7:30 आणि आपण अजून अंगज वज मांडवीनी मोर वज आणि तठ आपण गाडी थांबाडी एक जागा आणि मस्तपैकी आपण स्वयंपाक चाल राही. आणि ओला लाकडा असल्या कारणाने ना आमने पंचायत वय राहिनी त्यात तर मस्त आता आपला खिचडी शिजी राहिली तोपर्यंत आपण ना गाव मै फिर येणार आणि आम्हाला बराच टाइम आहे जाणार.
त्यामुळे मग व्हिडिओ नाटक आपण एंड कर देऊ तशा काही नाही गाव मध्ये जाईन हा तशा गाव मध्ये जाव गाव मग कशी काय देखील बुरकी बिरकी घ्या ना आता आपण ताताच वाढीस नाही जेवायला लटकेलं होतं मंडळी देखा तर चला तुम्ही जेवायला आपल्याला टाइम बराच वेळ घ्या मस्त अंग पंगत बसेल आम्ही